शेतकऱ्यांना एकच म्हणजे मूर्ख समजायचं काम झालेलं आहे काल, परंतु सभापती साहेब शेतकरी मूर्ख नाहीयेत. पत्रकारांच्या प्रश्नाला आपण उत्तर देण्याऐवजी पळून गेलात, चिडचिड केली, त्रागा केला, प्रत्येक वेळेस उठून उभे राहिले, निघण्याची एक घाई केली, परंतु आपला चेहरा सगळं काही सांगत होता. तुमच्या चेहऱ्यावर शेतकरी स्पष्ट सगळं वाचत होता की तुम्ही काय करताय, काय बोलताय, त्याच्यातलं मनातलं काय, बाहेरचं काय, ओसणं काय, सगळं सगळं शेतकरी बघत होता. त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना मूर्ख समजू नका. आव्हान तर आपल्याला काही बोलायचं नाही मित्रांनो. आपण 21 तारखेला मुद्देवार खुलासा करणार आहे. मी एकच गोष्ट सांगतो, समजा आता एखादी जागा आपल्याला घ्यायची, तिचा आपण काल खुलासा केला की बाबा रेडी रेकनरचा दर काढला, 8.5 लाख रुपये गुंठ्याचा रेडी रेकनरचा दर आम्हाला त्यांनी दाखवावा. त्यांनी म्हटलं ना कालच्या पत्रकार परिषदेत 8.5 लाख रुपयाचं व्हॅल्युएशन. आपण एखादं कर्ज देतो, एखादी पतसंस्था कर्ज देते, काय करते हो, पतसंस्था त्या जागेचं व्हॅल्युएशन काढते. व्हॅल्युएशनचे आपण 50-60%, 70% जे काही क्रायटेरिया त्याच्यात देतो. असं एखादं आपण व्हॅल्युएशन काढलंय का? मी तुम्हाला व्हॅल्युएशन 21 तारखेला देतो की बाबा असं असं किती व्हॅल्युएशन आहे. माऊली शेटनी रेडी रेकनरचा दर काढला होता 1,55,000. त्यांनी म्हटलं की त्याच्या चौपट दराने. अरे पण चौपटच का? कोणत्या कायद्यात लिहिलंय चौपट दराने हे करणं? काल यांनी अजून एक म्हटलं, एका संचालकाच्या, त्यांच्या विरोधी संचालकांच्या, विरोधी बरं का, विरोधी हा शब्द सगळ्यांनी नोट करा, विरोधी संचालकांनी त्यांच्या पक्षाच्या सांगितल्यावरून आमदारांनी असं बोललं नाही पाहिजे. अहो ते 2015-2014ला आमदार झाले पहिल्यांदा, आता परत 2024ला आमदार झाले, 2007 पासून ते तालुक्यात फिरतायत. अनेक, मला तर वाटतं त्यांची रोजनिशी जर बघितली, सकाळच्या 10 दशक्रिया, 8 दशक्रिया, दुपारनंतरच्या पूजा, संध्याकाळची लग्न, त्यांचा जो जनसंपर्क आहे त्यांना कोणाला सांगायची गरज नाही. आपसूक त्यांच्याकडे हजारो शेतकऱ्यांचे फोन जातात. कुणी सांगून आमदार तसं बोलेल, एवढा आमदार दूधखोळा आहे का? आमदार हा तालुक्याचं नेतृत्व करतो, त्याच्याविषयी, त्याच्या क्षमतेविषयी आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि नंतर मग फिरवफिरव काय करतात, नाही तो माझाही आमदार आहे, तो माझाही आमदार आहे. अरे काय, आपण जे बोलतो, एखादी गोष्ट बोलतो त्याच्यावरून युटर्न नाही घेता आला पाहिजे किंवा घ्यायला नाही लागला पाहिजे. काही युटर्न बसले होते शेजारी, मी भर सभेत त्यांना म्हटलेलं आहे तुम्ही युटर्न आहात, युटर्न घेऊ नका, परंतु ते युटर्न शेजारी होते. अनेक जे बाजार समितीमध्ये वटवट करतात ते मागे बसले होते, कायदे तज्ञ काल मागे बसले होते. कारण आता जनतेचा सामना करायचा ना, जनतेचा सामना करायला आता काळीच लागतं, धाडस लागतं, सत्य लागतं. काही लोकांनी त्यांना आमदारांवर जे बोलले, मला तर वाटतंय आमदारांच्या कान एवढे कच्चे नाहीयेत, तुमचे कान कच्चे. तुम्ही जे बोलताय ते तुमच्या बगल बच्च्यांच्या जोरावर बोल. आताच आपण बाजार समितीमध्ये बघितला राडा सगळा आमच्या अंगावर येत आहे. शेतकऱ्यांच्या जनजागृतीसाठी जी गाडी लावली, त्याचा फ्लॅक्स पाडला, विचारणा करायला गेलो तर आम्हालाच उलट उत्तर करतायत, तुम्हाला पैसे दिले नाही म्हणून तुम्ही बॉम्ब करता. अरे हे काय आहे? आणि शेतकरी असल्याची पावती दाखवतात काय, डेअरीची रिसीट. काय नंतर आम्हाला कळालं रोजंदारी कर्मचारी आहे. तो एवढं का बोलत होता याचं उत्तर आम्हाला त्यावेळेस भेटलं. आम्ही सचिवांना सूचना दिल्यात, असा ॲरोगंट कर्मचाऱ्यावर तुम्ही योग्य कारवाई केली पाहिजे. विषय दुसरा एक आहे, त्यांनी पेपर नोटीस तुम्ही बघितली का? पेपर नोटीस मध्ये उल्लेख कसा केलाय, म्हणजे बघा हे कसं कारस्थान आहे. पेपर नोटीस मध्ये त्यांनी जी 10/7 त्यांनी पेपर नोटीस दाखवली. पेपर नोटीस मध्ये असा उल्लेख केलाय, संस्थेचे उपबाजार आवार नारंगाव करता पुणे नाशिक हायवे लगत, परंतु नारंगाव मांजरवाडी रोड लगत. हे काय स्वप्न पडलं होतं का? नारंगाव मांजरवाडी रोड लगतच जागा पाहिजे, नारंगाव खोडद रोड लगतच जागा पाहिजे, पुणे नाशिक हायवेला जागा नको? आपण नेहमी घेताना जागा कुठे घेणार? सिंपल थिंकिंग साध्या माणसाची, नारंगाव पुणे नाशिक रोडला घेणार ना. यांनी काय टाकलं त्याच्यात? नारंगाव मांजरवाडी, नारंगाव खोडद. तिथं काय कोणी वाट बघत होता का तुमची? ती आमची जागा तुम्हाला विकायची आहे, तुम्ही या. हा परफेक्ट प्लॅन आहे. हा शिजला कधी? 2023ला. अनेक वाटाघाटी झाल्या, त्यातून आपल्याला कोण जास्त देतंय, कोण कमी देतंय, कोण आपल्या फायद्याचं आहे. 2023ला ठराव त्यांनी जो काल आम्हाला आमच्या तिघांवर चौघांवर आरोप केले की त्यांचं सगळ्यांची संमती होती.
संमती होती ना, आम्ही नाकारलीच नाही कधी. माऊली शेठ आपण कधी नाकारली हो भास्कर शेठ? जागा घ्यायला संमती होती का? बाबा रॅन्डम एक ठराव होता त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बोललो. ते 2023ला 7व्या महिन्यामध्ये जी झाली मासिक सभा, त्याच्यामध्ये रॅन्डम ठराव होता. तर सगळ्या ठिकाणी 25/7/2023ला सभा झाली. 5ही उपबाजार म्हणजे 5ही ठिकाणी आपल्याला जागा घ्यायच्यात. आपण सर्च करू. तोपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं ना हे 7,11,000 पोहोचतील. आम्हाला काय वाटलं होतं की बाबा जागा आपण सर्च करू, बघू. दुसऱ्या मीटिंगमध्ये बघा 23/7ला 25/7ला मासिक मीटिंग झाली आणि त्यांची जाहिरात कधी दिली? 10/7/24ला. किती? 10/7/24 आणि 25/7/23 किती फरक आहे? जवळजवळ 15 ते 16 महिन्याचा फरक. ठराव झाला कोणतेही सामान्य शेतकरी ग्रामपंचायतचा ठराव झाला, आपण ऍक्शन कधी घेतो? 6व्या वर्षांनी, दुसऱ्या महिन्यात घेतो. लय खूप झाला, खूप तुम्हाला कार्यक्रम आहे, तुम्ही अनेक ठिकाणी संचालक आहात, खूप तुमच्या मागे कार्य आहे. 15 महिने लागतात जाहिरात द्यायला. म्हणजे हे कधी केलं? ज्या वेळेस सगळा व्यवहार टप्प्यात आला, सगळा व्यवहार ठरला, रफ ठरला व्यवहार, त्याच्यानंतर जाहिरात दिली. बरोबर ना? त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा, व्यवहार ठरला, व्हॅल्युएशन झालं, निगोशिएशन झालं, आम्ही विरोध नोंदवला, ते सगळं आपण विस्तृत सांगितलेलं आहे आणि 21 तारखेला परत एकदा सांगू, टप्प्यावर सांगू. परंतु जर व्यवहार त्यावेळेस ठरला तर मग 23/4ला जी आपली सभा बंद झाली, गेल्या वेळेस 22/4ला आम्ही पणन संचालकाकडे गेलो. आशाताई होते आमच्याबरोबर, संतोष नाना होते, आपले माजी सभापती होते, माऊली शेठ होते, सगळे होते. 23 तारखेला सकाळी 10 वाजता आम्हाला लेटर येत आहे, फोन येत आहे, आजची सभा रद्द. काय? तांत्रिक कारण. कसलं तांत्रिक कारण? बरं, ती सभा रद्द झाली. त्याच्यानंतर कोणत्या सभेमध्ये हा विषय आलाय? कोणत्या सभेमध्ये हा विषय आलाय? खरेदी आपल्याला परमिशन आली आहे आणि ती घ्यायची आहे. जर त्या सभेमध्ये तो विषयच झाला नाही तर दुसऱ्या सभेमध्ये तो विषय येणं अभिप्रेत होतं. जर तो गरज नव्हती त्या विषयाची, तुम्ही म्हणाल गरज नव्हती, तर मग त्या सभेत विषय का टाकला होता? गरज नव्हती तर, बरोबर ना? त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, अनेक ठिकाणी त्यांनी मिनिट्समध्ये फेरफार केलेली आहे. आम्ही वारंवार मागतोय तुम्ही आम्हाला मीटिंगच्या अजेंडा बरोबर मिनिटची कॉपी द्या. नाही ते मला विचारावं लागेल सभापतींना, आपलं पणन संचालकांना, सहकार खात्याला. AR कडे माहिती घेतली, AR म्हणतात मला जरा माहिती घ्यावी लागेल. AR म्हणून बसले तुम्ही, उत्तर काय देत आहे? माहिती घ्यावी लागेल. अजून ते माहिती घेतात. 20/5/2025 आज काय 3 महिने माहितीच घेत आहेत ते. आता अशी कोणती माहिती घेत आहेत आणि कुठून माहिती मागवत आहेत? माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. आता काही गोष्टी अशा आहेत तर त्यांनी एक ओझरता उल्लेख केला आणि गप्प बसले. ओझरता उल्लेख म्हणजे असे आले होते. मग तुम्हीच त्यांना विचारलं मग काय मागणी केली? आम्ही तुमच्या फ्लॅटवर गेलो होतो, काय मागणी केली? नाही तो नंतरचा विषय. अरे तो सांगा ना. मग जर आम्ही आलोच होतो तोही विषय सांगा. काय भास्कर शेठ, आम्ही काय 10 कोटी मागितले, तुम्हाला 16 कोटी भेटणार होते, आम्हाला 10 कोटी द्यायचे होते आणि मग तुम्हाला तो लॉस होणार होता किंवा तुम्हाला परवडत नव्हतं, सांगा ना तुम्ही. माझा मुद्दा काय आहे? तुमच्या प्रश्नांनी तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि गप्प बसले का? जर तुमच्यात एवढी धमक होती, एवढा घाम काय येत होता? घाम तो रुमाल उचलायला एक माणूस होता. वा जाऊ द्या, बोलण्यासारखं बरंच आहे. आपण 21 तारखेला सगळ्यांनी जमायचंय. 21 तारखेला ह्या गोष्टीचा निषेध व्यक्त करायचा आहे. आत्ताच बाजार समितीमध्ये जो घटना घडली आपण सगळ्यांनी बघितली आहे किंवा काहींना कानोकानी समजली असेल, तर ह्या घटनेचा सुद्धा मी निषेध करतो. एक बाजार समितीचा कर्मचारी आमच्या अंगावर धावून येतो. ठीक आहे, काय तू कर्मचारी आहे, तुला विस्तृत असं झालं. गाडी आपली जी भोंग्याची गाडी आहे, जो आपण लोकांना जागरूक करण्यासाठी किंवा लोकांना आंदोलनाची माहिती देण्यासाठी जी भोंग्याची गाडी फिरवते, ती गाडी बाजार समितीमध्ये गेली. तोच कालचा जो इसम होता, जो उतरडे साहेबांच्या अंगावर धावून गेला, त्यांना आदवत होता बोला, तोच इसम होता. तो इसम तिथे गेला गाडीजवळ, हे भोंगा बंद कर, फ्लेक्स फाडून टाकले त्याने, जर भोंगा बंद नाही केला तर गाडी जाळून टाकील, वाटोळा करून टाकेल गाडीचं, एवढं बोलला. तो बिचारा गरीब ड्रायव्हर, त्याने थांबवला. माऊली शेठला फोन केला, मला केला. माझ्या अगोदर माऊली शेठ आणि भास्कर शेठ पोहोचले होते. जशी माझी गाडी आतमध्ये गेली, आम्हाला बघून तो आमच्याकडे आला. माऊली शेठने विचारणं केली, उत्तरं द्यायला लागला, उलट उत्तरं. तुम्हाला पैसे भेटले नाही म्हणून तुम्ही नाटक करताय, पैसे भेटले नाही तुम्ही हे करताय. अरे बाबा, तुला काय माहिती आम्हाला पैसे भेटलेत का नाही भेटले आणि किती देणार आहे, काय देणार आहे? आम्हाला आमचं ठरवू दे, संचालकांना ठरवू दे ना आमचा भाव.